कुमार भारती इयत्ता 9वी। आपण पाहत आहोत पाठ्य क्रमांक 5 एक होती समयी। एक होती समयी या पाठाचे लेखक आहेत उत्तम कांबळे। प्रथम पाहूया लेखक परिचय। उत्तम कांबळे हे सुप्रसिद्ध लेखक आहेत। यांचा जन्म 1956 साली झाला। यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, कथा यांचा परिचय पाहूया। श्राद्ध, अस्वस्थ नायक, शेवटून आला माणूस इत्यादी कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत। रंग माणसांचे, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या इत्यादी कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत। थोडंसं वेगळं, फिरस्ती, जगण्याच्या जळत्या वाटा, पावलानेच बनते वाट इत्यादी ललित लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे। पाचव्या बोटावर सत्य, किनाऱ्यावरचा कालपुरुष, खूप दूर पोहोचलो आपण इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। साहित्य निर्मितीसाठी तसेच पत्रकारितेसाठी विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे। असे हे सुप्रसिद्ध लेखक उत्तम कांबळे आहेत। आपण पाहूया पाठ परिचय। अणुताईंच्या कार्याचा, कार्यकर्तृत्वाचा परिचय उत्तम कांबळेंनी या पाठात करून दिलेला आहे। आदिवासी भागात पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्यासाठी ज्यांनी आपले अवघे आयुष्य वेचले अशा समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ अणुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय प्रस्तुत पाठातून लेखकांनी करून दिला आहे। प्रस्तुत पाठ डोंगरासाठी काही फुले या पुस्तकातून घेतला आहे। अणुताईंनी शिक्षण क्षेत्रात केलेलं कार्य या पाठातून आपल्याला पाहायला मिळतं। तर आपण पाहूया एक होती समयी हा अणुताईंच्या कार्याचा अभ्यास। प्रथम पाहूया काही ठळक मुद्दे। थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अणुताई वाघ यांचे वृत्तस्थ जीवन। थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा त्यांना लाभलेला सहवास। कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ त्यांनी कसा तेवता ठेवला। आदिवासींच्या घरोघरी ज्ञानगंगा कशी पोहोचवली, या सर्व मुद्द्यांचा अभ्यास आपण करणार आहोत। अणुताई वाघ म्हणजे वादळ झेलणारं, वादळ पचवणारं एक व्यक्तिमत्व। माणसांच्या आयुष्यात वादळ येतात। वादळ म्हणजे संकट, मोठमोठे संकट। या मोठमोठ्या संकटांना सामोरे जाण्याचं सामर्थ्य अणुताई वाघ यांच्यामध्ये होतं। त्यांनी संकटाचं निवारण केलं। एखाद्या विशाल सागरासारखं रूप धारण करणाऱ्या या संकटांना मागे सारून, वादळांना मागे सारून अणुताई वाघ ठामपणे उभ्या राहिल्या। संकटांमुळे त्या कोलमडून पडल्या नाहीत, तर या संकटांनी त्यांना खूप काही शिकवलं, खूप काही धडे दिले आणि मग त्यांनी एक व्रत स्वीकारलं। जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर त्यांनी ज्ञानयज्ञ तेवत ठेवण्याचं काम सुरू केलं। आता हा ज्ञानयज्ञ म्हणजे काय, तर आदिवासी लोकांना, ज्या जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर राहत होते त्या आदिवासी लोकांसाठी शिक्षणासाठी ज्ञान प्रसार करण्याचं कार्य त्यांनी हाती घेतलं आणि ते काम पूर्ण केलं। या ज्ञान प्रसार करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजेच थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अणुताई वाघ यांचं नाव यात पहिल्या श्रेणीत घ्यावं लागेल। परंतु त्यांच्या निधनाने कोसबाडची टेकडी मात्र दुःखी झाली, व्यथित झाली। आम्हाला ज्या शिक्षणतज्ज्ञांनी, थोर समाजसेविकेने आदिवासी लोकांना शिकवलं आणि
त्यांनी आपलं जीवन या आदिवासींसाठी वेचलं आणि अशा या थोर समाजसेविकेचं जेव्हा निधन झालं तेव्हा मात्र या कोसपाडच्या टेकडीवरचे सगळे आदिवासी व्यथित झाले, दुःखित झाले. त्यांच्या कार्याची आपण माहिती करून घेऊया. अनुताई वाघ यांचा संबंध आला त्या थोर शिक्षणतज्ञ ताराबाई मोडक यांच्यासोबत. यांचा सहवास लाभला. अनुताईंच्या लहानपणीच लग्न झालं असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अतिशय दुःख आलं. त्यांचं लग्न झाल्याबरोबरच त्यांचे पती निधन पावले आणि त्यांच्यावर एकटं जगण्याची वेळ आली. आभाळा एवढं दुःख त्या मायमाऊलीने पचवलं. कोलमडून न जाता ताराबाई मोडक यांच्या सहवासात राहून त्यांनी आभाळा एवढं दुःख पचवलं. ताराबाईंनी अनुताई वाघ यांना सहारा दिला, आधार दिला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले. त्यांचं दुःख नाहीसं करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांना एक दिशा दिली. आपलं दुःख बाजूला ठेवण्यासाठी एक उपाय दिला आणि तो म्हणजे व्रतस्थ जीवनाचा. हे व्रतस्थ जीवन म्हणजे कोणतं? तर हे व्रतस्थ जीवन म्हणजे या आदिवासींना ज्ञान देणं, या आदिवासींना सुशिक्षित करणं. केवढं मोठं जोखमीचं काम. परंतु अनुताई वाघ यांनी आपलं दुःख सारं मागे टाकून या जिद्दीनं उभ्या राहिल्या त्या आदिवासी लोकांना ज्ञान देण्यासाठी. ताराबाईंच्या सोबत सहवासात शिक्षण क्षेत्रामध्ये कार्य करण्यासाठी. कधीही पराभूत न होण्यासाठी त्यांनी स्वतः शिक्षण घेण्यास सुरुवात केली. शाळेत न जाता बाहेरून अभ्यास करून त्यांनी पदवी सुद्धा संपादन केली. या समाज व्यवस्थेत असणाऱ्या अनेक पिचलेल्या आदिवासी लोकांना ज्ञान देण्याचं काम त्यांनी केलं. हे ज्ञान दिलं कसं? तर त्या आदिवासी लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना शिकवण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आणि तेच त्यांच्या जीवनाचं व्रत बनलं. व्रतस्थ जीवन खूप अवघड असतं. घेतलेलं व्रत पूर्ण करत असताना त्यांना अनेक संकट आली, अनेक अडचणी आल्या. त्या अडचणींना, त्या समस्यांना न जुमानता त्यांनी मात्र हा ज्ञानयज्ञ सुशिक्षित करण्याचं काम मात्र अहोरात्र केलं. बाल ग्राम शिक्षण केंद्रानं सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास त्यांनी प्रारंभ केला. हे काम ताराबाईंच्या सोबत होतं. ताराबाईंनं हे रोपटं लावलेलं होतं. या रोपट्याला मात्र वटवृक्षाचं रूप आणण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलं. मग अनुताई वाघ यांनी ताराबाई मोडकच्या निधनानंतर हे रोपटं अधिक फुलवण्याचं काम केलं. मग त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्रे, सातत्याने नवनवीन प्रयोग आणि कामाची त्रिसूत्री त्यांनी अवलंबली. विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही काम करायचं असेल तर त्यासाठी अगोदर पूर्वनियोजन असणं आवश्यक आहे आणि मग त्यासाठी सातत्यानं परिश्रम करणं आवश्यक आहे. आपल्या कल्पनाशक्तीने, आपल्या वेगवेगळ्या प्रयोगाने हाती घेतलेलं काम पूर्ण करण्यासाठी आपण सतत कार्यरत असणं आवश्यक आहे, कार्यमग्न असणं आवश्यक आहे. म्हणून म्हणतात की कार्यमग्न माणूस असला पाहिजे. ताराबाई सुद्धा एक थोर शिक्षणतज्ञ आणि थोर समाजसेविका म्हणून अशा या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाऊन वेगवेगळे प्रयोग त्यांनी करून या आदिवासी लोकांना शिक्षण दिलं. आदिवासी बालकांना अनुताईंनी कर्तृत्वाच्या पंखाचा आश्रय दिला
त्या मुलांना शिकवलं, पायावर उभं केलं, शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून दिलं. आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना, आपल्या शाळेमध्ये त्यांना सामावून घेतलं आणि मग त्यांना त्यांच्या पायावर उभं करून त्यांना हे समाज अधिक उन्नत करण्यासाठी, समाजशील बनण्यासाठी प्रयत्न केले. त्या आदिवासी मुलांना नुसतं शिक्षण दिलं नाही, तर मायेची ऊब दिली, प्रेमाची ऊब दिली. अशा असंख्य आदिवासी लोकांच्या मनामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलं. अनुताई वाघ या नुसते शिक्षक नाहीत, तर त्या मार्गदर्शक आहेत. त्या कार्यकर्त्या होत्या, विचारवंत होत्या, लेखिका होत्या. अशी विविध रूपे अनुताई वाघमध्ये पाहायला मिळतात. हे व्यक्तिमत्व म्हणजे एक कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला आज अभ्यासाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वतःसाठी तर काम सारेच करतात, परंतु या समाजाचं जे देणं आहे ते देणं दान करण्यासाठी आपल्यामध्ये सुद्धा कार्यकर्तृत्व असलं पाहिजे. आणि म्हणूनच म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अशाच कर्तृत्ववान असणाऱ्या, ज्ञानदान करणाऱ्या ह्या अनुताई वाघ होत. रानावनात भटकणाऱ्या आदिवासींसाठी त्यांनी शिक्षण दिलं. नुसतं शिक्षणच नाही, तर व्यवहार शिकवला. जाणीवपूर्वक त्यांना औपचारिक शिक्षण देण्याचं काम केलं. आता औपचारिक शिक्षण म्हणजे काय, तर आपण शाळेत जाऊन जे शिक्षण घेतो, पाठ्यपुस्तकातलं जे शिक्षण घेतो, ते शिक्षण म्हणजे औपचारिक शिक्षण होय. हे औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलं, आदिवासींनी घेतलं. अनुताई वाघ यांनी वेगवेगळे प्रयोग करताना खूप साऱ्या अडचणी आल्या, खूप साऱ्या समस्या आल्या, परंतु त्यांनी पाश्चिमात्य अभ्यासक्रमाचं अनुकरण केलं नाही. स्वतः त्यांनी शिक्षणासाठी आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाचे कस या आदिवासींच्या आयुष्याच्या उभारणीसाठी त्यांनी केला. आयुष्याचा भक्कम पाया त्यांचा उभा केला. आणि म्हणून अनुताई वाघ यांचं भक्कम कार्य कधीच विसरता येणार नाही. त्या आदिवासी लोकांच्या, दिशाहीन लोकांना शिक्षणाचं ज्ञान, शिक्षणाचा ध्यास देण्याचं काम अनुताई वाघ यांनी केलं. कुठली सोय नसताना, कुठलीच सुविधा नसताना अनुताई वाघ यांनी त्या आदिवासी लोकांना ज्ञानदान केलं. हे जोखमीचं काम मात्र त्यांनी त्या आदिवासींच्या मनामध्ये घर करून, मायेचं घर करून, प्रेमाचं घर करून देण्याचं काम केलं. अनुताई वाघ यांचं कार्य म्हणजे मंदिर उजळून टाकणारी जी समयी असते, शांत तेवत असते, समाधानी असते, तसं अनुताईंचं काम हे त्या तेवत्या समयीसारखं प्रसन्न करणारं, प्रकाश देणारं आणि या आदिवासी लोकांच्या जीवनामध्ये आनंद देणारं होतं. अनुताई वाघ या कधी प्रसिद्धीच्या हव्यासामागे कधीच लागल्या नाहीत. त्यांनी कधी प्रसिद्धीचा झगमगाट स्वतःभोवती मिरवला नाही. त्या स्वयंप्रकाशित होत्या. त्यांचं कार्य प्रकाशमान होतं. त्यांना कोणत्याच गोष्टीचा लोभ मोह नव्हता. त्यांनी मात्र आदिवासींच्या जीवनातला अंधार नाहीसा करण्याचं काम केलेलं होतं. आणि त्यांच्या या कामाबद्दल, अजोड कामाला कोणत्याही शिफारशीची गरज नव्हती. विद्यार्थी मित्रांनो, कुठलंही छोटं काम निस्वार्थ असेल तर ते खूप मोठं असतं, आणि कोणतंही स्वार्थी काम खूप मोठं असेल तर त्याला मोल नसतं. आणि म्हणून निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही अनुताई वाघ यांची होती. म्हणून त्यांनी कधी पुरस्काराच्या मागे धावल्या नाहीत. पुरस्कार मात्र त्यांच्या मागे आले. अनुताईंच्या कार्याची पावती घेण्यासाठी लोक
त्यांच्या जवळ येत असत, त्यांचे कार्य पाहत असत, त्यांनी काय करतात त्यांचा आदर्श ते घेत असत. म्हणून अनुताई वाघ यांच्या केलेल्या कार्यासाठी त्यांना आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मान सन्मानही मिळाले. लोक त्यांच्या शोधात गेले, त्यांची मुलाखत घेत, त्यांची भेट घेत, त्यांच्या कार्याची पाहणी करत आणि मग त्यांचं श्रेष्ठ कार्य पाहून त्यांना मात्र अनेक सन्मान प्राप्त झाले. या शिक्षणाच्या क्षेत्रामध्येच नाही तर अन्य क्षेत्रामध्येही त्यांनी कार्य केलं. मग ते अन्य क्षेत्र कोणकोणती? तर बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य इत्यादी सर्व विषयावर त्यांनी खूप कष्ट घेतले आणि या सर्व गोष्टी या आदिवासी लोकांना समजून सांगितले, त्यांच्यामध्ये उतरवल्या. यासाठी त्यांना अपार कष्ट उचलावे लागले. एखादी चांगली गोष्ट करायची म्हटलं तर त्यांना एखाद्या व्यक्तीला ते कार्य करण्यासाठी खूप सारी मेहनत घ्यावी लागते, तेव्हा ते कार्य संपन्न होत असतं. अनुताईंचं तर कार्य खूप मोठं होतं, खूप महान होतं. ते आदिवासी लोकांना समजून सांगणं म्हणजे काही थोडी मोठी गोष्ट नव्हती. खूप मोठी जबाबदारी त्यांनी आपल्या स्वतःवर घेतलेली होती आणि ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी उत्तम कार्य करून दाखवलेलं होतं. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी अनुताई वाघ यांनी या कोसबाडच्या टेकडीवर त्या परिसरात केलेल्या होत्या. अनेक प्रयोग एकाच वेळी त्या करायच्या. त्यांचे हे कामाचं स्वरूप इतकं सुंदर होतं, देखणं होतं की एक काम करायचं म्हटलं की त्याचं आखीव रेखीव नियोजन त्यांच्यामध्ये असायचं. आणि ह्या कामाची पोचपावती म्हणून परदेशातल्या संस्थांनी, शिक्षण तज्ज्ञांनी, कार्यकर्त्यांनी कोसबाडच्या टेकडीचं सातत्याचं आकर्षण निर्माण झालं आणि ती लोक त्या टेकडीवर येऊन भेटत असत, पाहत असत. अनुताई वाघ कार्य कसं करतात, गोरगरिबांना शिकवतात कसं. आणि म्हणून या अनुताई वाघ यांच्या शिक्षण क्षेत्रातलं कार्य, हे महान कार्य परदेशापर्यंत पोचलं होतं. हे महान कार्य अनुताई वाघ यांनी आदिवासींच्या शिक्षणासाठी केलेलं होतं, पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी केलेलं होतं. अवघड काम त्या आदिवासींसाठी त्यांनी केलेलं होतं. ज्यांच्यासाठी शिक्षणाचं व्रत चालवायचं त्यांचाही अशा कामाला प्राथमिक अवस्थेत खूप विरोध झाला. हा विरोध का झाला? कारण आपल्या समाजामध्ये असणारी चालीरीती, पद्धती, रूढी, परंपरा, अज्ञान, अंधश्रद्धा या सगळ्या कारणामुळं ही लोक अनुताई वाघ यांना शिक्षण देण्यासाठी सुद्धा अडवत असत. त्यांच्या कार्याला अडचणी निर्माण करत असत. एवढंच काय, आदिवासी लोक, अनपढ लोक तर सोडा, पण स्थितिशील लोक म्हणजे काय, आहे त्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करणारी लोक, नवीन न स्वीकारणारी, जुन्या रूढी ज्या वाईट असतील त्या स्वीकारून पुन्हा राहायच्या. पण शिक्षण घेणारी विचारवंत लोक योग्य पद्धतीमध्ये, योग्य समाजात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. संतांनी तेच केलं, विचारवंतांनी तेच केलं, समाजसेवकांनी तेच केलं. आपण महात्मा फुलेंचं उदाहरण घ्या, सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण घ्या. मुलींच्या शिक्षणाला विरोध होता समाजामध्ये, पण त्यांनी या विरोधाला झुगारून टाकून मुलींची शाळा सुरू केली. आज मुली पायावर उभ्या आहेत, आज प्रत्येक क्षेत्रात मुली पाहायला मिळतात. मग त्यांनी जर शांत बसले असले तर मुलींचं शिक्षण झालं असतं का? नाही. म्हणून सावित्रीबाई ह्या सुद्धा आपल्या सरस्वती आहेत. असं सरस्वतीचं ज्ञानदानाचं काम या अनुताई वाघ यांनी केलं. अडथळे निर्माण करणाऱ्यांना त्यांनी झुगारून टाकलं, लांब केलं आणि ज्ञानाचा दिवा जपायचा आणि तो अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं काम निरपेक्ष वृत्तीने अनुताई वाघ यांनी केलं, जिद्दीनं केलं. त्या बोडक्या माळावर आदिवासी लोकांसाठी झोपडीत, शेतावर जाऊन त्यांनी काम केलं आणि म्हणूनच
अनुताई वाघ या स्थितिशील समाजाचे अडथळे झुगारून जाणाऱ्या या जिद्दीनं ज्ञान प्रसार करणाऱ्या या ज्ञानदिवा घरोघरी लावणाऱ्या या थोर समाजसेविका, थोर शिक्षण तज्ज्ञ म्हणून यांना वंदन आम्ही करतो, नमन आम्ही करतो. हा तेवता दिवा त्यांनी या आदिवासी लोकांमध्ये प्रकाशित केला. क्षमाचं महत्त्व पटवून दिलं. कर्तृत्व करणाऱ्या आदिवासी लोकांना प्रोत्साहन दिलं. अशी ही ज्ञानाचा दिवा घरोघरी नेणाऱ्या अनुताई वाघ यांची समयी मात्र विझल्यानंतर टेकडीवरली लोक हळहळली, दुःख व्यक्त केली, व्यथित झाली. आदिवासींचे डोळे मात्र त्यांच्या कार्यकर्तृत्वाने पाणावले. अनुताईंचे कृती संपली, कार्य संपलं, परंतु मरावे परी कीर्तिरूपे उरावे अशीच आदरांजली या अनुताई वाघ यांच्या कार्याला देऊया. अनुताई वाघ यांच्या असंच कार्यकर्तृत्व आपल्या हातून घडावं. आपणही समाजाचं देणं लागतो, ते देणं फेडण्याचं कार्य आपल्या हातून घडावं, हाच सारांश या पाठाचा आहे. या पाठातून आपण काय बोध घेतो, तर आपण सुद्धा समाजासाठी कार्यकर्तृत्व करणं, जे आपल्याला येतं ते देणं, हे देणंच म्हणजेच अनुताई वाघ यांच्या कार्याची पोचपावती आहे. आदिवासी लोकांनी जे ज्ञान घेतलं त्या ज्ञानात आणखीन भर घालावी आणि अनुताईंच्या या आदरांजलीला सार्थ ठरवावं, असाच बोध या पाठ्यांशाचा आहे. धन्यवाद.